ओम साईराम. शिर्डी परिक्रमेचा 2026चा अजून एक नवीन पैलू आपल्या समोर मी घेऊन येत आहे. परिक्रमा मार्गावरच आपण उभे आहोत आणि माझ्या शेजारीच बघू शकता की नगर मनमाड रोडची क्रॉसिंग आहे. अशी साधारणतः 3 महत्वाच्या रोड क्रॉसिंग या परिक्रमेत असणार आहेत. त्याचबरोबर चौथी जी रोड क्रॉसिंग आहे ती साधारणतः पिंपळवाडी रोड या ठिकाणी आहे. अशा प्रत्येक क्रॉसिंगच्या ठिकाणी आपण साधारणतः संपूर्ण परिक्रमेला यावर्षी साधारणतः 500 स्वयंसेवकांचं नियोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे. प्रत्येकी 10-10, 20-20च्या टीम्स या ठिकाणी केलेल्या आहेत. साईबाबा ITI कॉलेज असेल, साई निर्माण असेल, साई निर्माण अकॅडमी असेल, याचे जे विद्यार्थी आहेत की ज्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण नियोजन केलेलं आहे. या सर्व स्वयंसेवकांना टी-शर्ट्स, ID, त्याचबरोबर येलो कलरची कॅप असं आपण देणार आहोत. आणि सर्व ठिकाणी हे जे रोड क्रॉसिंग्स आहेत त्या ठिकाणी सोयीस्कररित्या भक्तांना कुठलाही त्रास होणार नाही यावर्षी परिक्रमेमध्ये, त्यासाठी म्हणून हे नियोजन केलेले आहे. त्याचबरोबर 6 ठिकाणी या परिक्रमा मार्गावरती पाणी देण्यासाठी स्वयंसेवकांची उत्तम अशी व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ दिले जाणार आहेत मोठ्या प्रमाणावर, जिथे बिरोबा मंदिर या ठिकाणी गर्दी होते विशेषतः, तर त्यांना देखील आपण अनेक स्वयंसेवक या ठिकाणी पुरवलेले आहेत. आणि त्यानंतर खंडोबा मंदिरापासून जे चित्ररथ या ठिकाणाहून निघतात त्या चित्ररथांबरोबर देखील विद्यार्थ्यांना सहकार्य म्हणून 2-2 आपण स्वयंसेवक या ठिकाणी दिलेले. अशा पद्धतीने एकूण 500 स्वयंसेवकांची आपण योजना या परिक्रमेदरम्यान केलेली आहे. आणि त्याची ड्युटी ज्या ठिकाणी असेल ती संपल्यानंतर संपूर्ण परिक्रमा मार्ग स्वच्छता करण्याचं सुद्धा या ठिकाणी आम्ही मानस आहे. आणि संपूर्ण 500 स्वयंसेवक हे स्वच्छता करण्यासाठी रस्त्यावरती या परिक्रमा मार्गावरती उतरणार आहेत. आणि परिक्रमा झाल्यानंतर हा संपूर्ण मार्ग स्वच्छ सुंदर दिसेल याची संपूर्ण काळजी यावर्षी ग्रीन अँड क्लीन शिर्डी व त्याचबरोबर शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आलेली आहे. धन्यवाद. ओम साईराम.